पुण्यातील एकता नगरीमध्ये पुन्हा सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं। नागरिकांचं सुरक्षित जागी स्थलांतर सुरू। पाणी अडवण्यासाठी आधुनिक बॅरिकेड्स लावले। नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून पाऊस। गंगापूरसह दारणा धरणातून विसर्ग। रामकुंडासह गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। बुधवारचा आठवडा बाजार बंद। गाड्या पार्किंगला सुद्धा मनाई। कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठली। सध्याची पाण्याची पातळी 39.3 फूट। धोका पातळी ओलांडायला 4 फूट बाकी। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 33 फुटांवर। कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल। 19 कुटुंबातल्या 100 पेक्षा जास्त जणांचं स्थलांतर। सांगलीमध्ये एनडीआरएफ पथक दाखल। सलग पावसानं महाराष्ट्र हैराण। पुढील 2 दिवस सुद्धा पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता। खबरदारी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन। मुंबईसह उपनगराला पुढील काही तास पावसाचा इशारा। मुंबई आणि कोकणात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज। पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यात सुद्धा पावसाचा इशारा। मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा सुरळीत, पण लोकल लेट असल्यानं प्रवाशांचे हाल सुरूच। रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी। नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पनवेलमधल्या शाळांना आज सुट्टी। सांगलीतील 4 तालुक्यांमधील आणि सातारा जिल्ह्यातील शाळांना सुद्धा आज आणि उद्या सुट्टी। मोनोरेल अजूनही विस्कळीतच। सकाळपासूनच मोनोरेल सेवा रखडत सुरू। काल वडाळ्यामध्ये मोनो बंद पडल्यानं अडकले होते प्रवासी। घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। पावसाचा मुंबई पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम। मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या 7 एक्सप्रेस रद्द। डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, प्रगती आणि इंटरसिटी एक्सप्रेस रद्द। मुंबईला पाणी पुरवठा करणारी 7ही धरणं भरली। सर्व धरणातील पाणीसाठा 92.42% विहार सरोवर आणि तुळशी धरण 100% भरलं। आठवडाभर पावसाचा जोर कायम असल्यानं कोकणातील नद्या सुद्धा इशारा पातळीवर। अनेक गावात पाणी शिरलं। ऐन गणपतीच्या तोंडावर कोकणवासियांची तारांबळ। वसई विरार शहर तब्बल 5 दिवसापासून पाण्यात। साचलेल्या पाण्यात बांबूच्या साह्यानं बॅरिगेटिंग। वसई विरारमधील अनेक भागांचा वीज पुरवठा सुद्धा खंडित। पिंपरी चिंचवडच्या विविध भागातील 2000 नागरिकांचं स्थलांतर। पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीपात्राजवळील नागरिकांना सुरक्षित जागी हलवलं। संजय गांधी नगर, लक्ष्मीनगर परिसर पाण्याखाली।